त्या बहिणीची साक्ष आहे। पहिलं लॉकडाऊन झालं आणि त्या पहिले लॉकडाऊनच्या वेळेस त्या बहिणीचा प्रार्थना सभा होती आणि पहिलं लॉकडाऊन झालं त्यावेळेस त्या बहिणीची सभा बंद करण्यात आली आणि तसंच यांचं जे घर होतं ते दुसऱ्यांच्या जागामध्ये गेलं आणि सभा बंद झाल्यामुळे त्या बहिणीला टेन्शन आलं। तसंच यांचं घर दुसऱ्यांच्या जागेमध्ये गेलं त्यामुळे टेन्शन आलं आणि 6 वर्षापासून या बहिणीला पुष्कळ टेन्शन आलं आणि डोक्यामध्ये वेदना होऊ लागल्या आणि 6 वर्षापासून या बहिणीच्या डोक्यामध्ये वेदना होऊ लागल्या आणि हे बहीण आताच्या आजारमुक्तीमध्ये प्रार्थनेमध्ये या बहिणीने भाग घेतला आणि आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही हे येशू दयासागरा हे गीत घेत असताना त्या बहिणीवर महान सामर्थ्य परमेश्वराचा उतरला आणि 6 वर्षाचे या डोक्यामध्ये वेदना होत्या त्या परमेश्वराने पूर्णपणे काढून टाकलेल्या आहे। आता ही बहीण पूर्णपणे घरी आहे। हालेलुया। प्रियानो, ही बहीण म्हणते की 6 वर्षापासून या बहिणीला टेन्शन होतं। ही बहीण म्हणते की आमच्याकडे प्रार्थना सभा चालत होती या बहिणीच्या घरी। काय प्रार्थना सभामध्ये चालत होती? पेठमध्ये ना, पेठ गावामध्ये यांच्या घरात सभा चालत होती। त्या सभावर लॉकडाऊनच्या वेळेस संकट आलं आणि सभा बंद झाली। सभा बंद झाल्यानंतर यांच्या डोक्यामध्ये टेन्शन घुसलं। त्यानंतर दुसरं टेन्शन यांना असं आलं की ज्या जागी त्यांचं घर होतं ती जागा दुसऱ्यांची निघाली आणि दुसऱ्यांची निघाल्यामुळे यांचं मोठं घर त्यांना सोडावं लागलं आणि स्वतःच्या जागेत जाऊन झोपडी बांधून राहू लागले। अशामुळे ही टेन्शन घेऊन यांच्या डोक्यात वेदना होत्या आणि निराशापणा होत्या। पण ही बहीण म्हणते आताच्या प्रार्थनेत काय आताच्या प्रार्थनेत हे येशू दयासागर आहे गीत इकडनं चालू असताना या बहिणीवर देवाचं सामर्थ्य उतरलं आणि एका सणात 6 वर्षाच्या वेदना होत्या त्या पूर्णपणे त्या गीताच्या द्वारे निघून गेल्या। प्रेज द लॉर्ड। नक्की नाव काय तुमचं? वंदना तात्या केदार। वंदना तात्या केदार। आणि 6 वर्ष झाली यांच्या डोक्यात टेन्शन होतं। प्रार्थना केल्यावर टेन्शन थोडं निघून जात असेल, बरोबर, पण डोकं कोरं शांतीने भरत नसायचं। नक्की। आणि आताच्या प्रार्थनेत हे येशू दयासागर आहे गीत चालू असताना यांनी भाग घेतला तेव्हा यांच्यावर देवाचं सामर्थ्य उतरलं आणि या सामर्थ्य गीताने यांच्या डोक्यात ज्या वेदना होत्या 6 वर्षापासून त्या पूर्ण आता निघून गेलेल्या आहेत। हे आता बहीण पूर्णपणे बरी आहे। बरी हा? नक्की। कोणा बरं केलं तुम्हाला? येशूने बरं केलं। प्रेज द लॉर्ड। तुम्हाला महान